चला सलामीचे बॅटर्स आपण मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर जायचे आहे। दोन सलामी वीर सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता साईश ठाकूर जो ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि त्याच्या साथीने जर आपण पाहिलं तर फलंदाज श्रेयश ठाकूर, श्रेयश आणि साईश अशी एकाच राशीची दोन नावं असलेले दोन बॅटर ते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता पहिल्या ओव्हर करता गोलंदाज म्हणून प्राचारण केले गेले। स्वीकार आलाय पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता। चला मॅच सुरू करा। तर मॅच संपूर्ण अक्षरशः 5 ते 10 मिनिटं झाली, त्यामुळे तो वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा, कारण इथनं पुढे आणखी 5 मॅचेस त्या आपल्याला खेळवायच्या आहेत। मॅचला सुरुवात पहिला बॉल घेऊन स्वीकार जो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय। समोर स्ट्रायकर एंडकडे त्याच्या विरोधात फलंदाज साईश ठाकूर जो स्ट्रायकर एंडकडे आहे। बघूया साईश कशा पद्धतीने बॅटिंग या मॅच मध्ये त्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते। नाणेफेकीचा कौल जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो टीम नागदाई देवी साखरे हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे। पहिला बॉल टप्पा खाला आणि टप्पा खाल्यानंतर ऑप्स्टमच्या अतिरिक्त बाहेर राहिला, पंचाने त्याला वाईट म्हणून करार केलाय। अतिरिक्त धावसंख्येनं सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्येची धावफलक 0वरनं 1 या आकड्यावर नागदाई देवी साखरे हा संघ ओमसाई बिरवाडी या संघाला 2 हात करत असताना आपल्याला पाहायला मिळते। सुरुवात ती जर आपण पाहिलं तर एका एक्स्ट्रा बॉल न गोलंदाजीच्या वतीने केली गेली आहे। स्वीकार पुढचा बॉल घेऊन साईश ठाकूरच्या विरोधामध्ये चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे। यावेळेस फलंदाजाला बीट करतोय, विकेट किपरच्या आरामध्ये निघून जातो। एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळते। साईशच्या विरोधामध्ये एक चांगला बॉल तो इथे हाताळला गेला। योग्य टप्प्यावरची हाताळणी ही टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा कुठलाही क्रिकेट असो जिथे खूप महत्वाची असते, आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी अचूक टप्प्याची हाताळणी आणि त्यामुळे फलंदाजाला शांत ठेवलंय। यावेळेस मात्र चांगला फटका साईशच्या बॅटमधनं डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेळले। जोपर्यंत चेंडूला तिथे उचललं एक सिंगल ती राफलकावर झुटबल करता कॉलिंग होतं, मात्र तिथे मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक हे बहुधा वाचलंय साईशनं आणि तो मनाचा उत्तम ब्रेक त्यानं लावलाय। 1 रनवर समाधान मारले, ज्या 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकतीये। धावसंख्या 2 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते। पुढचा बॉल खुल्या डब्याचा वाईड यॉर्कर, चांगला बॉल, फलंदाजाला शांत करणारा, हातबल करणारा, हताश करणारा हा बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळालाय। स्वीकार चांगली गोलंदाजी करतोय, योग्य डप्प्यावरची हाताळणी करतोय, फलंदाजाला बांधून ठेवतोय, शांत ठेवतोय। धावसंख्या फक्त 2 आहे। 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे। स्वीकार पुढचा बॉल घेऊन समोर स्ट्रायकर एंड कडे फलंदाज सज्ज होता। इथे यू मिस, आय विल डेफिनेटली हिट हे गोलंदाजानं फलंदाजाला सांगितलंय आणि त्रिफळा उद्ध्वस्त केलाय। क्लीन बोल्डच्या स्वरूपाने माघारी परतवलंय। विकेटचं बदल, खेळाडू बाद। धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या 2 ही धावसंख्या आहे। पहिल्या विकेटचं पतन ते इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते। येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत 14, ज्यामध्ये चांगला खेळ तो मैदानाच्या आतनं साकार करावा लागेल। चांगली फलंदाजी ती मैदानाच्या आतनं इथे तुम्हाला करून दाखवावी लागेल।
पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅक पण गोलंदाज सज्ज होते. यावेळेस मात्र मिळालाय हा बीमर आणि त्याला केलंय बीमार. बीमरच्या बॉलवर इथे खेळलाय दर्जेदार आणि दमदार हिट. षटकार 6. यांच्याकडनं रोहन ठाकूर यांच्याकरता 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. पहिला तर मारला इथे रोहन ठाकूरच्या बॅटमध्ये एक मोठा फटका आलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉलला उडवलंय. उंची तर जास्त आहे, लांबी तेवढीशी नाहीये. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलवर झेपावतोय. 2 धावा त्या सुरक्षिततेनं पडून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते येते 11 वर. पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 11 धावा बनल्यात. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. चांगली फटकेबाजी तो बीमर जो दिला गेला त्या बीमरनं धावा फलकाची सुरुवात झाली. 7 धावा तिथे एक्स्ट्राच्या स्वरूपानं मिळत असताना पाहायला मिळाला, कारण बीमरच्या बॉलवर एक तोलेजंग षटकार रोहननं मैदानाच्या आतनं पेशकश केला. यावेळेस बॉडी लाईनवर होता, फाईन लेग मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. कुठपर्यंत असेल हा पाठलाग ते आपल्याला बघायचं. इथे पायाच्या साह्यानं अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि चेंडू जर तिथे आपण पाहिलं तर पायाच्या साह्यानं स्टॉप केलाय, त्याचा वेग कमी केलाय. मात्र तोपर्यंत मैदानाच्या आतनं 3 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावसंख्येच्या मदतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला येतोय आणि पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर 1 विकेटच्या पत्त्यानं जर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना ओमसाई बिरवाडी संघ 14 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. धन्यवाद. आपल्या मुख्य मंचावर कल्पेश मोहन ठाकूर विराजमान झालेले आहेत. त्यांनी 555 रुपयाची भरघोस असे देणगी दिलेली आहे. तरी मी मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री धनेशजी विष्णू ठाकूर यांना विनंती करेल की त्यांनी आपल्या शुभ हस्ते कल्पेश ठाकूर यांचा स्वागत सत्कार करायचा आहे. कॅमेरामॅनने इथे थोडंसं वळवायचा कॅमेरा. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्ती एखेरीत 14 रन्स या राफलकावर आहेत. ओव्हर नंबर 2 गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सौरभ आलाय. बघूया सौरभ त्याच्याकडनं कशा पद्धतीचा मारा तो इथे अद्यावत केला जाईल. पहिल्या 3 बॉलवर जर आपण पाहिलं तर चांगल्या रन्स त्या आल्या नव्हत्या. 4 बॉलवर मात्र त्यानंतर 9 दिला गेला. त्यावर आला षटकार आणि धावसंख्या अचानक डबल फिगर मध्ये पोहोचली. लोअर फुल टॉस आहे ज्याला अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे वाईडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडूला जोपर्यंत उचललं तिथे 1 रन जी धावफलकावर जोडली गेली. ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 15. सिंगल डबल्स या क्रिकेटच्या खेळामधला सर्वात अविभाज्य आणि महत्वाचा घटक आहे. त्या सिंगल डबलचा अवलंब करत असताना रन्स त्या धावफलकावर वाढवले जात आहेत. गोलंदाज सौरभ पहिल्या बॉलवर 1 सिंगल ती त्यानं खर्च केली. कमबॅक करावं लागेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या रन्स आल्या. चांगला बॉल आहे. साईच्या विरोधामध्ये अगदी योग्य टप्प्यावरची गोलंदाजी. चेंडूला फिरत आणणं, चेंडूवर रफरीकर रोल करणं, फलंदाजाला अतिरिक्त काहीतरी करायला भाग पाडणं, हा इरादा तिथे गोलंदाजाच्या वतीनं अद्यावत केलेला आपल्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या निमित्तानं श्री नाना गुरुजी बहाडोली यांच्याकडे 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य येते. नाना गुरुजी आपलं मनपूर्वक धन्यवाद. सध्या गोलंदाजीच्या ट्रॅक पण सौरभ पुढचा बॉल घेऊन समोर स्ट्रायकर एन कडे. त्याच्या विरोधामध्ये फलंदाज रोहन त्यानं बॉलला उडवलंय आणि फेकून दिलंय आउट ऑफ द पार्क. बिग हिट. षटकार 6. रोहनच्या या षटकाराकरता भारत ठाकूर यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज येते. त्यांचे पिताश्री आहेत आणि निश्चित खुश आहेत आपल्या सुपुत्राच्या खेळावर. चांगला खेळ करतोय. प्रत्येक षटकाराकरता 500 रुपये आहेत आणि यावेळी शॉट फाईन लेग मध्ये वळालाय. 1 रन तिथे धावफलकावर जोडला गेला. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 23 धावा. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट झालाय आणि त्यानंतर 23 रन्स या राफलकावर आहेत. फुल टॉस मिळाला आणि त्याला फुल टोल वसूललाय.
बॉलला उडवलं आणि फेकून दिलंय दूर सीमा रेषा पार. इट्स अ रिअल आउट ऑफ द पार्क. बिग हिट, षटकार 6. आणि नवव्या पर्वात अगदी शानदार खेळ तो सध्या सुरू आहे. अगदी ग्रीन ग्रास असलेलं हे मैदान आहे आणि त्यावर ही स्पर्धा सुरू आहे. लाजवाब खेळ तो खेळाडूंना खेळण्याची संधी या ग्रीन ग्रास असलेल्या मैदानावर मिळतीये. अग्री समाज उन्नती मंडळ ज्यांची अथक मेहनत, अथक परिश्रम आणि ही भव्य दिव्य स्पर्धा, कारण पारितोषिक आहे त्याबरोबरच प्रेक्षक असतील, गावकरी असतील, खेळाडू असतील ज्यांच्याकरता जेवणाची व्यवस्था मंडळाकडनं केली गेली आहे. म्हणजे मैदानावर आल्यानंतर तुम्हाला क्रिकेट बरोबर भोजनाचा आस्वाद तोही आयोजकांच्या वतीने दिला जातोय. खूप चांगलं नियोजन या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल गोलंदाजाच्या ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज होते. पहिला चेंडू साईश ठाकूर प्रयत्न करत होता, मात्र पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन नाही. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज विकी, पहिला बॉल योग्य टप्प्यावर विकी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे एकदा आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवर विकी सज्ज होते. समोर स्ट्रायकर एन कडे बॅटिंग करण्याकरता साईश ठाकूर कमी गतीने टाकला आणि ओळखून फेकून दिलाय. बॉलला काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामधनं सीमा रेषा पार. साईश ठाकूरचा ब्रँडेड हिट, षटकार 6. नमस्ते बहनों और भाइयों.
चौकार आला. या चौकाराच्या मदतीने जाफरकामध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकत असताना 41 धावा. अगदी सुनील नारायण ज्या पद्धतीने चेंडू लपून आणून खेळ करतो अगदी तशा पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. मात्र साईश त्याचा क्लास तो काहीतरी वेगळाच आहे. यावेळेस त्यानं अगदी स्टायलिश आणि दर्जेदार फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. बॉल लावून हवेतनं फेकून दिलंय दूर लॉंगॉनच्या सीमा रेषा पार. षटकार 6. गणपत बजाना का को बंद किया? Hey boy, play that drum! लवकर मैदानाच्या आतमध्ये जाऊन क्षेत्ररक्षण सजवायचं. टीम ओमसाई बिरवाडी विनंती आहे लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये या आणि सलामीचे बॅटर ते आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये धाडायचे. टीम जी मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील अगदी धुवाधार बॅटिंग करता साखरे संघालाही ओळखलं जातं. या आधीच्या मॅच मध्ये अगदी स्ट्रॉंग अँड लॉंग हिट ते त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले. त्यामुळे अगदी तशीच बॅटिंग याही मॅच मध्ये त्यांच्याकडनं अपेक्षित असणार आहे आणि तो अपेक्षित खेळ मैदानाच्या आतनं त्यांच्याकडनं दाखवला जातोय का हे आपल्याला मैदानात बघायचंय. ओमसाई बिरवाडी आणि नागदाई देवी यांच्यामध्ये ही मॅच आपण पाहतोय. जाऊया तिथे मुख्य मंचावरच्या सन्मानाकडे. हॅलो, चला आपण एक ते थोडासा स्वागत सत्कार करूया. कॅमेरामॅनने थोडासा इथे कॅमेरा वळवायचा आहे. मी इथे विशाल जाधव साहेब इथे उपस्थित आहेत महिंद्रामधून. तर मी भारत ठाकूर यांनी विनंती करेन की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत सत्कार करायचा आहे. विशाल जाधव साहेब कॅमेऱ्याच्या पुढे या थोडं. धन्यवाद जाधव साहेब, आपण तुमचा वेळात वेळ काढून इथे उपस्थित झाल्याबद्दल मंडळ आपले आभार व्यक्त करतो. कॅमेरामॅन इथे वळवायचा कॅमेरा. ओव्हर टू अक्षय. विकी या आधीच्या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधनं आपल्याला सलग 5 षटकार ते पाहायला मिळाले होते आणि तोच विकी सध्या फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याची बॅट जर चालली तर या मॅचचं चित्र ते थोडंसं वेगळं असू शकतं. विकी ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर फलंदाज अक्षय आहे. अक्षय आणि विकी ही जोडी या मॅच मधली या डावातली सर्वात महत्वाची जोडी असू शकते, ज्यांची फलंदाजी जर योग्यतेनं बहरली तर एक मोठी टोटल ज्याचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे त्या मोठ्या टोटलचा पाठलाग तो यशस्वीरित्या करता येऊ शकतो. 16च्या सरासरीने 3 ओव्हर 48 धावसंख्येची गरज आहे. चला गेम स्पीडअप करा. खूप जास्त वेळ ओमसाई बिरवाडी संघ दवडला जातोय. आपल्याला फायनलच्या मॅचेस खेळवायचे आहेत. यानंतर तब्बल 4 मॅचेस अजून आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. टीम सोनावे इंडियन्स एक प्रतिनिधी पाठवा लॉर्ड्स करण्याकरता आणि टीम गावदेवी उंबरोळी आपण एक प्रतिनिधी मुख्य मंचावर लॉर्ड्स टाकण्याकरता पाठवायचे. सचिनजी आले तिथे सोनावे इंडियन्स संघाकडनं. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज हार्दिक आहे. पहिला बॉल घेऊन
पहिलाच बॉल त्यावर आक्रमण, बॉल हवेत, झेलची संधी, कॅच सोडला गेलाय, जीवनदान दिलं गेलंय कुणाला? विकीला. जो विध्वंसक आहे, जो विस्फोटक आहे, त्याची फलंदाजी, त्याची बॅट बहरली तर या 48 धावा तुटपुंजा वाटू लागतील. त्या विकीला जीवनदान दिलंय, झेल सोडलाय, विकेटचं पतन होता होता राहिलंय. इथे 3 चिठ्ठ्या टाकल्या जातील. सोनावी इंडियन्स चे प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत. टीम गावदेवी उंबरोळी एक प्रतिनिधी आपण इथे समालोचक कक्षामध्ये पाठवायचा आहे. यावेळेस मात्र हा बॉल त्याला हवा दिली आहे, उंची आणि लांबी दोन्ही परफेक्ट, बॉल लॉंगन सीमारेषा पार, षटकार. पहिला चेंडू त्यावर आक्रमण ते मैदानाच्या आतनं केलं गेले. षटकार तो मैदानाच्या आतनं येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. शॉर्ट फाईन लेग च्या दरम्यान चेंडू वळत होता, तिथे चेंडूला स्टॉप केलं. कुठल्याही प्रकारची रन ती धावफलकावर जोडली जाणार नाही. एकंदर 3 चेंडूचा खेळ तो समाप्तीला आला. या 3 चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या 7 आहे. पुढचा बॉल फुलटॉस आहे, तिथे सफल झाला हो, मात्र सफल नाहीये. बॉलला जमिनीशी संलग्न खेळलंय. 1 रन तिथे दुसरी करता प्रयत्न नाहीये, कारण दोन्ही बॅटरचे षटकार मारण्यावर सर्वाधिक विश्वास ठेवतात आणि त्या दोन्ही बॅटर्सला इथे सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावे लागतील. जो विश्वास त्यांच्या मनामध्ये आहे तो विश्वास त्यांना बॅटच्या माध्यमातून मैदानाच्या आत दाखवावा लागेल. येणारे जे बॉल आहेत त्यामध्ये मोठ्या फटक्यांचा अवलंब तो करावा लागेल, कारण प्रतिषेधक 16 ही सरासरी तुम्हाला धावफलकावर अधोरेखित करायची. आणि या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 5 बॉल झालेत, 4 बॉल झालेत. या 4 चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या 8 आहे, म्हणजे प्रतिषेधक 16 जोडायचे आहेत, त्यापैकी 8 4 बॉल मध्ये आलेत. 2 चेंडूवर एक मोठा फटका तो इथे मैदानाच्या आतनं पेशकश करावा लागेल. पुढचा बॉल घेऊन चेंडूला पाहिलंय, सोडलंय, बाकीचं काम पंचाने पूर्ण केलं. इशारा केला, इट्स अ नॉन प्लेबल, वाईट आलाय. ज्या वाईट बरोबर धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 9 या आकड्यावर 48चं एक चांगलं तगडं मोठं टार्गेट ते सेट केलंय ओमसाई बिरवाडी या टीमनं आणि त्याचा पाठलाग तो सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. यावेळेस मात्र हा बॉल अगदी चांगली फिल्डिंग बॉलला तिथे स्टॉप केलंय. त्या क्षेत्ररक्षकाला भेदण्याचाच इरादा तो बॅटरनं दर्शवला होता, मात्र क्षेत्ररक्षक म्हणतो नाही मी इथे उभा आहे तर मग या चेंडूला स्टॉप करेन, आणि त्याने केलंय. 1 रन तिथे धावफलकावर जोडली गेली. ज्या एकेरीच्या मदतीने धावसंख्या दुहेरीकडे 10 आकडा धावफलकावर आहे. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस खेचून मारायचा होता, बॉल मिडल नाहीये. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. 1 ओव्हर समाधान मानावं लागेल. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्ती. एकेरीच धावफलकावर धावसंख्या 11. येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये विजयाकरता रन्स बनवायचे 37 धावा या विजयाकरता उभ्या करायच्या. यातील विजयी संघाला बाय मिळते. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे, लाजवाब चेंडू तो इथे पाहायला मिळाला. कुठलाही प्रभाव नाही आहे, साईज लाईट ठाऊक आहे, त्यामुळे त्यानं अपील केलीच नाही. डॉन विकेटच्या मागणं तिथे अपील करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. मात्र एक निर्धाव चेंडू आला, एक डॉट बॉल तो इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पहिला बॉल योग्य टप्प्यावर साईश ठाकूर त्याच्या माध्यमातून हाताळला गेलाय. तो साईश गोलंदाजीच्या ट्रॅक पण. पुढचा बॉल घेऊन यावेळेस मात्र हा बॉल ऑफस्टॉपच्या अतिरिक्त बाहेर
वाईटचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये भर होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते येते. एकंदर 12 ऑन बोर्ड, 12 धावा या राफलकावर जोडल्या गेल्या. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवर, गोलंदाज साईश ठाकूर यावेळेस मात्र उडवलंय, केले पुल आणि बॉलला केले मैदानाच्या बाहेर गुल. इथे आलाय षटकार 6. अशाच पद्धतीचे पुल ते खेळणं गरजेचं आहे. चांगला पुलचा फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. या पद्धतीचे पुल, हुक, फोर्स ते फटके मैदानाच्या आत खेळणं या मैदानावर बंधनकारक आहे. कारण हवेचा प्रचंड वेग तिथनं वाहतोय. त्या हवेचा फायदा घेत खेळ मैदानात करावा लागेल. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं, जिथे वारा तिथेच मारा. आणि या वाऱ्याबरोबर मारण्याचं काम सध्या मैदानाच्या आतनं करत असताना फलंदाज अक्षय जो स्ट्रायकर एंड कडे आहे. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे, थोडासा खाली राहिला, फलंदाजाला बीट करतोय. विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धाव चेंडू आलाय. 3 चेंडूचा खेळ. या 3 चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 धावा आहे. विजयाकरता 48चं लक्ष आहे, त्यामधलं 18 लागलं. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 9 रन बनवायचे 30. 1 ते 2 मोठ्या फटके येणाऱ्या 2 ते 3 बॉल मध्ये तुम्हाला पेशकश करावे लागतील आणि ते केले जातील का याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. दोन्ही टीमचे सपोर्टर्स इथे आहेत आणि आपापल्या देवाचा धावा करतायत. यावेळेस वा काय फटका खेळलाय, लाजवाब क्वालिटी, ब्रँडेड हिट, बॉल सीमारेषा पार, षटकार. षटकार आला. या षटकाराच्या मदतीने आता येणारे बॉल शिल्लक आहेत 8 रन बनवायचे आहे 24. साईश आता तो प्रेशर मध्ये आहे, कारण 2 षटकार त्याच्या विरोधामध्ये खेचले गेले. 13 धावा 4 बॉल मध्ये त्यानं खर्च केलं. 8 बॉलचा खेळ, 24 ची गरज आहे. एक टोले जंग हाय अँड हँडसम फटका जर खेळला तर मॅच होऊन जाईल बॅलन्स. आणि मॅचला बॅलन्स करण्याचा तर इरादा मैदानात अक्षयने दर्शवलाय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 षटकार त्याच्या बॅटमधनं येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. तो अक्षय स्ट्रायकर एंड कडे उभा आहे. त्यावेळेस मात्र थोडस दुरून खेचण्याचा प्रयत्न, ऑफस्टम्पच्या बाहेरनं वळवून मारण्याचा प्रयत्न. एक सिंगल त्यावर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 25 धावा. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 5 बॉल मध्ये 25 रन्स धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही शेवटचा बॉल तो शिल्लक आहे. सध्या धावफलक त्याला एका मोठ्या फटक्याची गरज आहे आणि ती मोठ्या फटक्याची गरज, ती भूक इथे भागवली जाईल का? फलंदाज स्ट्रायकर एंड करण्या बॅटिंग करत असताना विकी, काबिलियत तर आहे विकी मध्ये. त्यावेळेस मात्र शेवटचा बॉल, त्यावर केलंय आक्रमण, मात्र ते आक्रमण ठरलंय फोल. टिपला गेलाय झेल आणि संपवला या डावाला कलाटणी देणारा एक महत्वाचा बॅटर विकी. त्याचा खेळ, विकेटचं पतन, खेळाडू बाद. चला, उंबरोळी आणि सोनावे दोन्ही कॅप्टन नाणेफेक करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये यायचं. चला, उंबरोळी आणि सोनावे, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर बोथ टीम कॅप्टन नाणेफेक करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. सोनावे इंडियन्स यातील विजयी संघाला बाय मिळते.
केतन केनी जो मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानं जर षटकार मारला तर प्रत्येक षटकाराकरता परीस किनी यांच्याकडनं 100 रुपयाचे कॅश प्राइज आहे आणि केतनला षटकार मारावे लागतील कारण येणारी 6 बॉल या 6 बॉल मध्ये विजय करतात. जर आपण पाहिलं तर इथनं धावसंख्येची जी गरज आहे ती 23 म्हणजे 4 षटकार मारायचे आहेत 6 बॉल मध्ये. या 6 बॉल मध्ये 4 षटकार काय इथे मारले जातील ते आपण पाहणार आहोत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज दक्ष त्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. समोर त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एन कडे सध्या फलंदाजी करण्याकरता उभा आहे. अक्षय यावेळेस मात्र अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मध्ये ज्या पद्धतीने टॅप करतात अगदी तसा टॅपचा फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस तो केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स तिथे टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचे. नाणेफेक ती केली जाणार आहे. सध्या जर आपण पाहिलं तर हा महत्वपूर्ण सामना आहे कारण यातील विजयी संघ ज्याला मिळते बाय. खाली राहिलाय चांगला बॉल इथे हाताळला गेलाय. दक्षला का आणलं गेलंय ते सांगतोय तो. स्लॉग ओव्हर करता राखून ठेवलं होतं आणि स्लॉग ओव्हर मध्ये अगदी चांगली कामगिरी दक्षच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. फलंदाजाला रोखून धरलंय, रोखून नाही तर बंदिस्त केलंय. आपल्या गोलंदाजीच्या बेड्या त्याच्या पायामध्ये अडकवल्यात आणि त्याला कुठेही मोकळी ती दिली जात नाहीये. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल. वा 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 काय गोलंदाजी करतोय. लाजवाब अप्रतिम गोलंदाजी, सुपर गोलंदाजी दक्षच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. 10वीच्या इयत्तेत आहे सध्या आणि खूप चांगली गोलंदाजी त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. तीन चेंडूचा खेळ तर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावा आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. आगरी समाज उन्नती मंडळ यांची ही स्पर्धा आगरी चषक 2026. चांगला बॉल फ्लाइट बाउन्स बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धाव चेंडू आलाय तिथे रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचाची मदत ती घेतली गेली आहे. बघूया तिसरे पंच त्यांच्याकडनं काय डिसिजन येतोय चेक केलं जात आहे. लाईव्हच्या स्वरूपानं जे प्रक्षेपण होत आहे त्या टीम कर्वे हे काय घडले नेमकं ते चेक केलं जात आहे. Review successful. It's a wide. धावसंख्या पुढे सरकार असताना धावून पोहोचते ती 28 धावा. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतो. यावेळेचा फटका काय दिला जाईल का. 440 वॅटचा झटका. मात्र तिथे क्षेत्ररक्षक तो स्वतःहून लावून घेतोय कारण त्याला तो मनाचा उत्तम ब्रेक तो लावता आला नाही आणि त्यामुळे बॉल गेला कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावसंख्या एकंदर धावफलकावर लागली गेली ती 32 ही धावसंख्या धावफलकावर आहे. अजूनही 16 धावा बनवायच्या आहेत आणि चेंडू तुमच्याकडे 2 शिल्लक आहेत. त्यामुळे गोलंदाज थोडंसं रिलॅक्स करेल कारण पहिल्या 3 बॉल मध्ये त्याने मेहनत केली आहे. रिव्ह्यू घेतलाय तिथे फिल्डिंग साइड रिव्ह्यू आहे. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या 33 धावा. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे गोलंदाज चुका करून मॅच खराब करतोय की काय असं चित्र मैदानात प्रस्थापित झालंय. पुढचा बॉल.
यावेळेस पुन्हा एकदा बॉल डाव्या स्टेजच्या बाहेर, वाईटचा इशारा. अशा पद्धतीने एक एक वाईटनं मॅच जवळ येते. जर एक चांगला फटका इथे लागला ना तर आणखी एखादा वाईट येऊन मॅच फिनिश होऊ शकते, कारण सध्या नाफलकावर 34 लागल्यात. विजयाकरता 2 चेंडू आणि 14ची गरज आहे. गोलंदाजाच्या ट्रॅकवर गोलंदाज दक्ष. थोडीशी तारीफ झाली, मात्र त्यानंतर त्याचा लय तो बिघडत असताना पाहायला मिळालाय. दक्ष आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस चांगला बॉल आहे, यावेळेस योग्य टप्प्यावरचा बॉल आहे. विकेट किपरच्या हातामध्ये गेला एक निर्धाव चेंडू, तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघतोय. एकंदर 5 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झालाय. या 5 बॉल नंतर दाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 34 वर स्थिर आहे. ही मॅच आता साई बिरवाडीच्या बाजूने झुकत असताना पाहायला मिळते. साखरे संघ आता तो अडचणीमध्ये आहे. औपचारिकता उरली या मॅचची. शेवटचा बॉल तो हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. चांगला फटका खेळला जरूर, मात्र तिथे विजयावर शिक्कामोर्तब करणं ते शक्य होणार नाही. मात्र खूप चांगले लढले असं म्हणावं लागेल साखरेकर. इथे विजयी होती टीम ओमसाई बिरवाडी. ओमसाई बिरवाडी या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. डीजे थँक्यू. सन्माननीय डीजे थँक्यू. डीजे गणेश माणिक पाटील साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे आपण मुख्य मंचावर यावं. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे